सुनेत्रा पवार यांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी। कंगना राणावत यांच्या घरी झालेल्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित। तर बैठकीमधील माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये, सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते हे मला मिनिट टू मिनिट माहित नसतं, अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य। तर पुरोगामी म्हणता आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता दुटप्पी भूमिका अयोग्य, रोहित पवार यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवार उद्धव ठाकरे यांना फोन। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, फडणवीसांची पवार आणि ठाकरे यांना विनंती। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डींचा अर्ज दाखल। तर एनडीएकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। तुळजापूर विधानसभेत 6000 बोगस मतदार, 10 महिन्यापूर्वी गुन्हा नोंदवून देखील तपास नाही। बोगस मतदार यादीमध्ये तिरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी, खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आरोप। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना जामीन। रोहित पवार आरोपी नसून त्यांना शिक्षा देऊ शकत नाही, कोर्टाचं मत। तर एफआयआरमध्ये अजित पवार आणि मुश्रीफांचं नाव, रोहित पवार यांची टीका। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का, ठाकरेंच्या सेनेच्या अनिल धानोरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। अनिल धानोरकर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर। उजनी धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, नदीकाठच्या वसाहतीमध्ये पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोका पातळीवर। कोल्हापूर शहर परिसरामध्ये पूरसदृश्य स्थिती, अनेक प्रमुख मार्ग बंद, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली।